मैत्रिणींनो, कोणाकोणाला बदाम शेक आवडतो? अरेच्चा, मी पण काय विचारते. अहो, बदाम शेक म्हणल्यावर सगळ्यांनाच आवडत असेल. आता हे प्रेमिक्स तुमच्यासाठी. बदाम शेकचं प्रेमिक्स बनवा आणि हवे त्या वेळेला आपण 5 मिनिटात हा बदाम शेक घेऊ शकतो. तर करायचं कसं ते बघा. इथे कढईमध्ये 1 वाटी मी बदाम टाकले आहेत. त्यानंतर अर्धी वाटी काजू टाकायचा आहे आणि मगज बी आपल्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त टाका. त्यानंतर इथे टाकायचे आहे खसखस. तर हे सगळं मिश्रण आपण एकदा मिक्स करून घेऊया, म्हणजेच परतायचं आहे. तर हलक्या रंगावर परतायचं आहे, जास्त वेळ याला भाजत बसायचं नाही. तर इथे मी साधारणतः 5 मिनिटं फक्त भाजलेलं आहे. तर हे बघा, असा कलर आला की आपण लगेच याला बाजूला ठेवून देऊया, कारण हे कढई जर तुम्ही गॅसवरती ठेवलात की करपण्याची शक्यता असते. आता इथे एका डिशमध्ये कढईमधील सर्व जिन्नस गार झाल्यानंतर काढून घेऊयात. तर लगेच काढायचं आहे आणि काढल्यानंतर आपण वाटण्यासाठी घेऊयात. तर मिक्सरचं बारीक भांडं घ्यायचं आणि वाटून घ्यायचं आहे. तर हे प्रेमिक्स बनवल्यानंतर तुम्ही महिनाभर साठवून ठेवू शकता. तर इथे मी महिनाभर साठवण्यासाठीच करते. तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर हे बघा, आपल्याला सगळे जिन्नस भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि बारीक अशी पेस्ट करायची आहे. खूप बारीक पण करू नका. तुम्ही बारीक करायला गेलात की त्याचं मॉइश्चर निघून जाईल, त्यामुळे हलकं आपल्याला बारीक करायचं आहे, म्हणजेच रवाळ होईल इतकं आपल्याला हे बारीक करायचं आहे. आता या प्रेमिक्सची अजून छान चव होण्यासाठी आपण त्यामध्ये विलायची टाकायची. तर विलायची साधारणतः 5 ते 7 मी सोलून टाकली आहे आणि त्यानंतर केसर टाकायचं आहे. ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. आता ही पेस्ट आपली वाटून झाली, आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला याची पेस्ट बनवायचे, म्हणजेच प्रेमिक्स बनवायचं आहे. बदाम शेक बाहेर गेल्यानंतर जसं बदाम शेक चवीला लागतं ना, तसंच मस्त असं बदाम शेक तयार होतं. तर प्रेमिक्स बनवण्याची ही पूर्वतयारी तुम्हाला करावी लागेल, त्यानंतरच बदाम शेक. आता कसं बनवायचं ते मी इथे पुढे सांगणारच आहे. आता या प्रेमिक्सला गोडवा आणण्यासाठी आपण यामध्ये 1 ते 1.5 वाटी साखर टाकायची आहे. तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखरेचं प्रमाण करू शकता. तर इथे मी 1/4 कप साखर टाकते. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. आणि त्यानंतर इथे टाकायचं आहे मिल्क पावडर. तर इथे मी 1 वाटी मिल्क पावडर टाकते. ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. तर मिल्क पावडर ॲड केल्यामुळे मिल्कशेकला दाटसरपणा येतो, त्यामुळे यामध्ये ॲड करायचं आहे. आता हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया आणि बदाम मिल्कशेकचं प्रेमिक्स रेडी झाले. तर हे बघा, आता हे आपण स्टोअर करण्यासाठी एखाद्या कंटेनर डब्यामध्ये किंवा स्टीलच्या, प्लास्टिकच्या अशा प्रकारच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे. हवाबंद डब्यामध्ये ओलसर राहू नये याची काळजी घ्यायची आणि भरून ठेवायचे. तर हे साधारणतः महिनाभर व्यवस्थित राहतं. बदाम मिल्कशेक बनवण्याचं प्रेमिक्स तर तयार झालं आहे. आता बदाम मिल्कशेक करायचं कसं? सुरुवातीला दूध गरम करून घ्या. तर तुम्हाला लागेल इतकं दूध घ्यायचं आहे. 2 ग्लास 3 ग्लास तुमच्या प्रमाणानुसार यामध्ये दूध ॲड करा. दूध गरम झाले की त्यामध्ये केसर टाकायचे आहे आणि केसर एकदा मिक्स करून घ्यायचे. केसरमुळं हलका असा छान कलर येतो त्याला. आणि त्यामध्ये आता टाकायचे आहे, यानंतर 2 ते 3 चमचे प्रेमिक्स टाकायचे आहे. तर दूध गरम करून जास्त वेळ उकळवण्याची गरज नाही आहे, फक्त 5 मिनिटामध्ये आपलं हे दूध उकळलं जातं. आणि त्यानंतर छान असं उकळलं की एका डब्यामध्ये किंवा साईडला भांड्यामध्ये काढून ठेवा आणि थंड झालं की फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचे. तर थोडासा दाटसरपणा आला की लगेच 1 तासाभरात किंवा अर्ध्या तासामध्ये आपण हे बाहेर काढायचं आहे. आता आपलं हे बदाम मिल्कशेक तयार झाले, पिण्यासाठी सुद्धा तयार आहे. जास्त वेळ लागत नाही, अगदी काही मिनटामध्ये आपलं हे बदाम शेक तयार होतं. तुम्ही मुलांना कुठल्याही वेळेला किंवा नाश्त्याच्या वेळेला सुद्धा देऊ शकता. पौष्टिक असं बदाम शेक आपण तयार केले. त्यासाठी लागणारं सुद्धा प्रेमिक्स आपण महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो. अशा प्रकारे केले. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.